नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की देशात आणि राज्यामध्ये मराठा समाज हा बहुसंख्येने मोठ्या संख्येनं मराठा समाज जरी राज्यात असला तरी सुद्धा वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये नेतृत्व करणारे मराठा समाजाचे अनेक नेते आहेत आणि त्यामुळे हा मराठा समाज विभागला गेलेला आहे, तो विखुरला गेलेला आहे आणि त्यामुळे एकत्रितपणे तो कधीही राजकीय निवडणुकांना सामोरं गेलेला नाही. आणि त्यामुळे काय होत आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षानं मराठा समाजाला आपापल्या पद्धतीनं आपल्याकडे खेचण्यासाठी किंवा आपल्या बाजूने राहण्यासाठी वेगवेगळे प्रलोभनं दाखवलेली, वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत, वेगवेगळे नेतृत्व उभा केलेले आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर हा मराठा समाज एकत्रित न राहता कायमस्वरूपी विभागला गेलाय. परंतु गेल्या 2-3 वर्षापासून याच समाजाला एकत्रित आणण्याचं काम एका व्यक्तीनं केलं, एका चेहऱ्यानं केलं. त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांनी 2-3 वर्षापासून जे आंदोलनं केली आणि मराठा समाजाचे खरे प्रश्न काय आहेत, मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी कुठल्या दिशेनं जायला पाहिजे ही रणनीती ठरवली आणि सगळ्या वेगवेगळ्या पक्षात जरी मराठा समाज असला तरी सगळ्यांच्या समस्या आणि प्रश्न एकच आहेत. ते प्रश्न आणि समस्या जरांगे पाटलांनी हेरल्या. तुम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करा, वेगवेगळ्या राजकारणाच्या नेत्यांच्या सोबत तुम्ही काम करा, हरकत नाही, परंतु समाजाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणाचा आहे. कारण मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी हा कायद्यानं हक्कानं ओबीसी प्रवर्गात येतो. जर मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात जर येत असेल तर इतके वर्ष मराठा समाजावर अन्याय झालेला आहे आणि हा न्याय मागण्यासाठी आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळवण्यासाठी आपण एकत्रितपणे आलो पाहिजे, त्यासाठी लढलो पाहिजे. हा संदेश जरांगे पाटलांनी दिला, आवाहन त्या पद्धतीनं केलं. समाज एकत्रित येईल की नाही येईल याची पर्वा न करता जरांगे पाटलांनी स्वतः आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलं. एक नव्हे अनेक वेळा त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनं केली, आमरण उपोषण केले, स्वतःच्या शरीराला यातना सहन केल्या, स्वतःचं कुटुंब समाजासाठी बाजूला सारलं आणि समाजाला कुटुंब मानलं. ज्यावेळेस जरांगे पाटलांनी निस्वार्थीपणे आपल्यासाठी आंदोलन केलं, हे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ती माहिती पोहोचली, पटलं. विशेष म्हणजे अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे जरांगे पाटलांच्या स्टेजवर आले, आंदोलनामध्ये सहभागी झाले, परंतु जरांगे पाटलांनी राजकीय धक्का सुद्धा आपल्या आंदोलनाला लागू दिला नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूनं आपली भूमिका जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी मांडली नाही. प्रत्येक राजकीय पक्षापासून विशिष्ट अंतर ठेवून जरांगे पाटलांनी समाजाशी नातं जोडलं, समाजासोबत मिळून मिसळून राहिले आणि त्यामुळे समाजाचा विश्वास हा जरांगे पाटलांवर राहिला. आज जरांगे पाटलांनी जे कधी नव्हे ते घडून दाखवलं, करून दाखवलं आणि ते म्हणजे मराठा समाजाची एकी. वास्तविक पाहता मराठा समाजामध्ये आंदोलन करणारे, एकत्रीसाठी लढणारे अनेक नेते होऊन गेले, परंतु राजकीय पदावरती ते गेल्या कारणानं मराठा समाज त्यांच्या पाठीशी एकत्रितपणे उभा राहिला नाही. जरांगे पाटलांनी सगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आणले, पण स्वतः मात्र राजकारणापासून दूर राहिले आणि या ठिकाणी जरांगे पाटील हे विश्वासू आहेत, लढवय्ये आहेत आणि वेळ प्रसंगी आपल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे, लढणारे सुद्धा नेते आहेत आणि अशा नेत्याची समाजाला गरज आहे. ही भूमिका समाजाला पटली आणि म्हणून मराठा समाज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली तो एकत्रित आलेला आहे. मराठा समाजाची एकी पाहायला मिळते. पण ही एकी किती दिवस टिकेल? मराठा समाजाची एकी टिकेल का? असे अनेक प्रश्न आहेत. जो समाज कधीच एकत्र राहिला नाही तो आणखी किती दिवस एकत्र राहू शकतो? असे सुद्धा अनेक प्रश्न समाज माध्यमांमध्ये उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी लढा देत असताना दुसरी जर बाजू पाहिली तर या आरक्षणाला विरोध करणारे सुद्धा नेते महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभा राहिलेले पाहायला मिळाले. त्यापैकीच एक म्हणजे छगनराव भुजबळ, जे की महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री आहेत, परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको यावर ते ठाम आहेत. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाच्या हक्कावर गदा येईल, त्यांच्या आरक्षणावर गदा येईल असं त्यांचं ठाम मत आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ओबीसी प्रवर्गातून नको. आणि जर तुम्ही ते देणार असाल तर मी माझं मंत्रीपद सुद्धा सोडेल, रस्त्यावर उतरेल, परंतु मी हे घडू देणार नाही, यावरती छगनराव भुजबळ हे ठाम आहे. दुसरी साथ त्यांना मिळाली ते म्हणजे राज्याचे मंत्री राहिलेले आणि आता आमदार असलेले धनंजय मुंडे यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली की मराठा समाजाला आरक्षण असावं, पण ओबीसीला धक्का न लागता त्यांना स्वतंत्र आरक्षण असावं. जर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर यामध्ये ओबीसी प्रवर्गातील अनेक जातींवर अडचणी येतील, ही भूमिका धनंजय मुंडे यांनी मांडली. एकंदरीत
धनंजय मुंडे असतील किंवा छगनराव भुजबळ असतील, हे समाजासाठी किंवा स्वतःच्या जातीसाठी आंदोलन न करता यामध्ये आपली राजकीय भूमिका आणि राजकीय पद, राजकीय ताकद टिकवण्यासाठी ते आंदोलन करतायत, भूमिका व्यक्त करतायत, हे मात्र स्पष्ट आहे. दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील हे आपली भूमिका व्यक्त करतायत, ही समाजासाठी आणि समाजाला न्याय देण्यासाठी करतात, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी नाही. हे दोन भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे होतंय काय की छगनराव भुजबळ यांना ओबीसी मध्ये आपलं नेतृत्व कायम टिकवायचंय, केवळ राज्यात नाही तर देशामध्ये ओबीसीचं नेतृत्व त्यांना करायचंय. भारतीय जनता पार्टीची साथ त्यांना त्या ठिकाणी मिळते हे आपल्या लक्षात येतं. आणि दुसरं, धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद गेलेलं आहे, परंतु राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आता समाज मागे राहायला पाहिजे आणि समाज आपल्या पाठीशी असेल तरच राजकारणामध्ये आपल्याला पद मिळेल किंवा होणारी जी काही कारवाई असेल ती सुद्धा टळेल, ही भूमिका धनंजय मुंडे यांना माहिती आहे. आणि त्यामुळं दोघंही जरांगे पाटलांच्या विरोधात या ठिकाणी आक्रमकपणे भूमिका व्यक्त करतायत. आणि त्यामुळं मराठा समाजाची एकी फोडण्याचा सुद्धा प्रयत्न सातत्यानं होतोय. कारण जरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित झालेल्या मराठा समाजाची ताकद महायुतीला, जे की सत्ताधारी आहेत देशात आणि राज्यात, त्यांना दाखवून दिली आणि महाविकास आघाडीचे खासदार राज्यामध्ये जास्त संख्येने निवडून आले. विधानसभेला जर हीच भूमिका जरांगे पाटलांनी ठोसपणे जर घेतली असती तर चित्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा महायुतीचं झालं असतं. परंतु या ठिकाणी जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या राज्य सरकारनं सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आरक्षणाच्या संदर्भात GR काढला, अधिसूचना काढली आणि जरांगे पाटील जे मागणी करतायत त्याला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा साथ दिली. आणि त्याच कारणानं मग न्यायमूर्ती शिंदे समिती असेल किंवा कुणबींच्या नोंदी शोधण्याचा जे काही उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आला, कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या पद्धतीनं राज्यामध्ये कुणबीच्या नोंदी मराठा समाजाच्या मिळाल्या आणि त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालं. त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा विधानसभेमध्ये या नेत्यांची भूमिका त्या ठिकाणी ऐकली की आम्ही मराठा समाजाला तुमच्या मागण्यानुसार एका एका टप्प्यानं त्या पूर्ण करतोय, आरक्षण देण्याचा प्रयत्न करतोय, संधी देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु तुम्ही सुद्धा आता राजकारणामध्ये आम्हाला विरोध करू नका, तुम्ही शांत राहा किंवा तुमची भूमिका मांडा, परंतु आम्ही तुमचं काम करत असू तर आम्हाला सुद्धा त्याचं फळ मिळालं पाहिजे, ही भूमिका जरांगे पाटलांसमोर मांडली. जरांगे पाटलांनी एकच सांगितलं, गेल्या 60-70 वर्षामध्ये आम्हाला मिळालं नाही, ते या वर्षामध्ये काही अंशिक होईना महायुती सरकारनं किंवा एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून काही ना काही मिळालंय. त्यामुळे आम्ही सुद्धा रोखठोक आता विरोध करणार नाही, परंतु आम्ही ज्या केलेल्या मागण्या त्या पूर्ण करा, अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि म्हणून विधानसभेमध्ये महायुती पुन्हा सत्तेत आली. भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जास्त आमदार सुद्धा निवडून आले. हे महाराष्ट्राचं चित्र आहे. जरांगे पाटलावर मराठा समाजाचा विश्वास काय आहे, एकत्रितपणे काय आहे, त्याचं कारण आहे की जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर त्यांनी गावसभा घेतल्या, गावामध्ये समन्वयक नियुक्त केले. म्हणजे केवळ वरवर ते बोलले नाहीत, वरवर ते सभा घेतल्या नाहीत, तर गाव पातळीवर जाऊन प्रत्येक माणसाशी थेट संपर्क आणि संबंध ठेवण्याची भूमिका ही जरांगे पाटलांनी केलेली आहे. सामान्य माणसाचे काय कामं आहेत, काय अडचणी आहेत हे समजून घेतल्या आणि थेट मंत्र्यांपर्यंत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत फोन लावून ती कामं तात्काळ करण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांनी केला. त्याला बहुतांश यश त्या ठिकाणी मिळालं आणि मग समाजाच्या एक लक्षात आलं की आपल्यासाठी लढणारे जरांगे पाटील आहेत. दुसरा भाग, मराठा समाजाला कधी ओबीसीचं आरक्षण मिळणारच नाही याच्यावरती मराठा समाज सुद्धा ठाम होता. काही समाजातल्या घटकाला माहित होतं की आपल्याला मिळेल, पण यासाठी खूप मोठा लढा द्यावा लागेल. तो जरांगे पाटलांनी दिला. आज मराठा समाजाच्या जवळपास 56 लाख कुणबीच्या नोंदी राज्यामध्ये सापडल्या. म्हणजे शासन दरबारी त्या होत्या. आज त्या आधारावर जवळपास 2 ते 2.5 कोटी मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालंय, ओबीसीचं आरक्षण मिळालंय आणि ओबीसीच्या आरक्षणामधून आज मराठा समाजाची मुलं असतील, मुली असतील, शिक्षणामध्ये फायदा घेत आहेत, नोकरीमध्ये त्यांना त्या ठिकाणी संधी मिळते. म्हणजेच इतके दिवस हा समाजावर अन्याय झाला, हे जर अगोदर मिळालं असतं तर आम्ही सुद्धा नोकरीला किंवा शिक्षणामध्ये पुढे गेलो असतो. ही मराठा समाजातल्या वयोवृद्ध लोकांची भूमिका आहे. आणि त्यामुळं तरुणांना संधी मिळाली. एवढंच नाही की नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांमध्ये सुद्धा मराठा समाज ओबीसीत गेल्यानंतर ओबीसीच्या जागांमधून, हक्काच्या जागावरून तो लढला आणि त्या ठिकाणी त्यांचे अनेक नगरसेवक, अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत समाजाला जरांगे पाटलांमुळे आरक्षण मिळाले, फायदा होतोय हे लक्षात आलं. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारला विशेष अधिवेशन घ्यावं लागलं आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात GR सुद्धा काढावा लागला. एवढंच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांना समितीचं अध्यक्ष करून
त्या ठिकाणी मराठा समाज आणि जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या आहेत त्यावर सकारात्मक भूमिका आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे अधिकार सुद्धा महाराष्ट्र सरकारनं दिले. हे सगळं यश जरांगे पाटलांमुळे मिळतंय हे समाजाला पटलंय आणि त्यामुळं समाज हा जरांगे पाटलांच्या सोबत एकत्र आलेला आहे. एकी मराठा समाजानं पहिल्यांदा दाखवली. परंतु हा समाज आता विखुरला गेला पाहिजे. जर अशाच पद्धतीने एकत्र राहिला तर येणाऱ्या 2029च्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांना, राजकीय पक्षांना संकट येऊ शकतात. कारण जरांगे पाटील जी बोलतील ती दिशा मराठा समाज घेईल आणि जर असं झालं तर उद्या सत्तेत राहायचं की सत्तेतून जायचं हा निर्णय सुद्धा जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या हाती जाऊ शकतो. जरी ओबीसी समाजासाठी छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि इतर नेते हे जरी लढा देत असले, ते जरी एकोपा करत असले तरी सुद्धा सत्तेत येण्यासाठी मराठा समाजाची मतं ही अत्यंत गरजेची आहेत. कारण ती मोठ्या संख्येनं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून जरांगे पाटलांनी समाजाला जे काही दिलं त्यामुळे मराठा समाज एकत्र आलेला आहे. पण हा समाज आता विखुरला गेला पाहिजे, विभागला गेला पाहिजे. यासाठी नीती आणि कूटनीती ही राज्यामध्ये ठरवल्या जाते. मोठा संघर्ष राज्यामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. कारण आता महत्वाच्या सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. इथून पुढच्या निवडणुकांना सामोरं जायचंय आणि विशेष म्हणजे या आरक्षण लढ्यासाठी एकनाथराव शिंदे यांच्या सोबतच ताकद देणारे अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालंय. एक खंबीर नेता मराठा समाजाचा हा राजकारणातून नव्हे तर महाराष्ट्रातून, देशातून, जगातून सोडून गेलेला आहे. आणि त्यामुळे ही पोकळी भरून काढणं सोपं नाहीये. अशा स्थितीमध्ये त्यांच्याच पक्षातले हे काही ओबीसी नेते हे मराठा आरक्षणाला विरोध करतायत. ही भूमिका समाजापर्यंत पोहोचली आहे आणि हेच नेते आता पुन्हा एकदा राजकीय पटल्यावर मंत्री असतील, प्रमुख पदावर असतील किंवा आणखीन समाजाचं नेतृत्व म्हणून सभा घ्यायला पुढे येतील. अशा वेळेला जरांगे पाटलांना सुद्धा आक्रमकपणे पुन्हा मैदानात उतरावं लागणार आहे आणि समाजाला एकत्रित ठेवून हा लढा पुन्हा द्यावा लागेल. आणि त्यामुळं मोठा संघर्ष सुरू झालेला आहे. मराठा समाजाची जरांगे पाटलांनी केलेली एकी जी 2-3 वर्षापासून टिकून आहे ती यापुढे टिकेल का हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. माझं मत असं आहे की मराठा समाज हा कधी एकत्र आला नाही असं म्हणता येणार नाही. यापूर्वी सुद्धा एकत्र आला, परंतु राजकीय गटातटामुळे तो विखुरला गेला. जरांगे पाटलांनी राजकारणापासून अंतर ठेवलेलं आहे, समाजाविषयी विश्वासार्हता ठेवलेली आहे. कुठल्याही बंद खोलीत चर्चा न करता थेट स्टेजवर जनतेसमोर इन कॅमेरा चर्चा करणं आणि आपल्या मागण्या मांडणं, त्या मान्य करून घेणं ही भूमिका ठेवलेली आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती समाजाचा विश्वास आहे. भले कुठल्या राजकीय पक्षात तुम्ही राहा, परंतु समाजाच्या प्रश्नावर एकत्र या. हे जरांगे पाटलांचं जे वाक्य हे खऱ्या अर्थानं प्रभावी आहे. मराठा समाजाला सरसकट आणि संपूर्ण आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही ही सुद्धा भूमिका जरांगे पाटलांची आहे. महत्वाचं वाक्य त्यांचं होतं की एक तर आरक्षणाची विजयी मिरवणूक निघेल किंवा माझी अंतयात्रा निघेल. या वाक्यावर सुद्धा जरांगे पाटील ठाम आहेत. हे सगळा प्रभाव मराठा समाजाच्या मनावर त्या ठिकाणी बिंबलेला आहे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय, हे मराठा समाजाचे होणारे फायदे, मिळणारं आरक्षण आणि मुलामुलींना शिक्षण, नोकरी आणि राजकारणात सुद्धा मिळणारी संधी, या सगळ्या दृष्टिकोनातून मराठा समाजाची एकी फोडणं हे आता शक्य नाही असं तरी आज स्पष्टपणे दिसतंय. आज आपण पाहतोय की जरांगे पाटील हे केवळ मराठा समाजासाठी लढा देत नाहीयेत. वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्यावरती अन्याय झाल्यानंतर आपल्याला जरांगे पाटील हेच न्याय देऊ शकतात. कारण इतर राजकीय मंडळीकडे जर गेलं तर ते राजकीय स्वतःच्या पद वाचवण्यासाठी एकत्रितपणे येण्याची भूमिका घेत आहेत. हा संदेश महाराष्ट्रात गेलाय. परंतु जरांगे पाटीलांनी जर विषय हाताळला तर तो ठामपणे मार्गी लावतात. हा संदेश इतर समाज आणि धर्मामध्ये सुद्धा गेलाय आणि त्यामुळे जरांगे पाटलांवर सगळ्याच जाती धर्मांचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण होतोय. परंतु हे सगळं करत असताना काही लाभार्थी टोळी, ज्याला जरांगे पाटील लाभार्थी टोळी म्हणतायत, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा छगनराव भुजबळ असतील, या दोघांची लाभार्थी टोळी कार्यकर्ते हे आपल्याला ट्रोल करतायत, विरोध करतायत. त्यांना न जुमानता आपण इतर सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन एकोप्याने यापुढे राज्यामध्ये शांतता निर्माण करायची आहे, एकोप्यानं राहायचंय, हे जरांगे पाटील संदेश देत आहेत. मित्रांनो, एवढ्या मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज, एवढ्या मोठ्या सभा, एवढी मोठी आंदोलनं मुंबईपर्यंत धडक मारतोय, परंतु कुठेही गालबोट लागत नाही, कुठेही दंगल घडत नाही, कुठेही दगडफेक होत नाहीये. जरांगे पाटलाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांनी, काही राजकीय पुढाऱ्यांची घरं जाळण्याचा प्रयत्न केला, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला
आणि त्याचा क्लेम मराठा समाज आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनावर करण्याचा सुद्धा आक्रमकपणे प्रयत्न माध्यमांच्या समोर येऊन केला. परंतु ज्यांची घरं पेटली, ज्यांच्या गाड्या पेटल्या, ज्यांच्यावर दगडफेक झाली, तीच नेते मंडळी त्यांच्याच पक्षाची असताना सुद्धा माध्यमांसमोर आली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या घरावरती जी दगडफेक आणि जाळपोळ झाली ही जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी केलेली नाहीये. ह्याच्यामध्ये राजकीय कटनीती आहे आणि राजकीय मंडळींनी हे आमच्यावरती केलेले हल्ले आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि मराठा आंदोलक, जरांगे पाटील आणि समाज बांधवांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र होतं ते त्या ठिकाणी हाणून पाडलं. हे सगळे प्रकार पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की जरांगे पाटलांनी हाक दिल्यानंतर शेकडो नव्हे, हजारो नव्हे तर लाखो आणि कोट्यवधी मराठा समाज एकत्र येतोय आणि जरांगे पाटील म्हणेल ती पूर्व दिशा मानतोय. असं असताना सुद्धा जरांगे पाटलांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. मात्र राजकारणावर आणि सत्ताधाऱ्यांवर दबाव मात्र निर्माण केलेला आहे. गावबंदी केल्यानंतर एकाही पुढाऱ्याला गावात प्रवेश करता आला नाही हे उभ्या महाराष्ट्रानं नव्हे तर देशानं चित्र पाहिलंय. असं कधीच घडलं नाही. कितीही मातब्बर नेता, कितीही ताकदीचा नेता आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असला तरी सुद्धा जरांगे पाटलांनी आवाहन केलं होतं की जर आमच्या आंदोलनाला यांचे पक्षाचे नेते येत नसतील तर एकाही राजकीय नेत्याला आपल्या गावात येऊ देऊ नका, त्याला प्रवेश बंदी करा किंवा त्याच्या जवळही जाऊ नका. अगदी महाराष्ट्रात तंतोतंत असंच घडलं. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि इतर समाजानं सुद्धा नेत्यांना गावबंदी केली होती, पाट्याही लावल्या होत्या आणि गावात सुद्धा फिरकू दिलं नव्हतं. ज्या ठिकाणी काही नेत्यांनी हिंमत केली त्यांना समाजाच्या रोषाला त्या ठिकाणी बळी पडावं लागलं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळं एवढी मोठी ताकद असताना सुद्धा जरांगे पाटील संयमानं आंदोलन हाताळतायत आणि त्यामुळं मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी एकवटलेला आहे. ही एकी तोडणं एवढं सोपं नाही असं माझं मत आहे. पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येत आहे. मराठा समाजाची जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली झालेली एकी ही कायम राहील का? हे टिकेल का? की त्यांना मराठा समाजाला राजकीय भूलतापा देऊन किंवा वेगवेगळ्या पदांचे आमिष दाखवून वेगळं केलं जाईल का? विभागणी केली जाईल का? आणि झालेली एकी तोडण्यात जे काही या ठिकाणी छगनराव भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा आणखी काही नेते असतील यांना त्या ठिकाणी यश येईल का? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, अत्यंत अभ्यासू असते म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे असते. मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.